हॅप्पी वुमन्स डे. नमस्ते. ॲक्च्युली हे माझं वुमन्स डेचं गिफ्ट आहे. हे माझ्या मिस्टरांनी मला घेतलं आहे. तुम्ही बघू शकता छान छान जरबेराची फुलं आहेत. हे पहा, इकडे एक कालच मी तोडलं आहे. हे पहा, हेही खूप छान आहे. ऑरेंजिश कलरचं आहे. हे खूपच सुंदर आहे. आणि तुम्ही यात बघू शकता याची राऊंड शेपचे पेटल्स आहेत. हे पहा, हे राऊंड शेप पेटल्स आहेत आणि हे थोडे स्पाइक्सवाले पेटल्स आहेत. यातही दोन व्हरायटी आहेत. हे एक येल्लो आहे आणि हा एक नवीन मला शेवंतीचा प्रकार मिळाला. हा पिंकिश आहे आणि खूप सुंदर दिसतो. हे पहा, हे एक कलर आहे, हा एक कलर आहे. खूपच सुंदर आहेत. मला जरबेरा ॲक्च्युली खूप आवडतात आणि मागच्या वर्षी मी एक आणलं होतं तर ते खूप सुंदर होतं. त्याच्यात दोन कलर्स होते. असा एक होता आणि म्हणजे हा लाईट पिंक कलर आहे. आता हा व्हाईट झाला आहे उन्हामुळे, परंतु हा लाईट पिंक कलर आहे. खूप सुंदर दिसतो हा. आणि यामध्ये आणखी एक छोटी डार्क शेड होती प्रत्येक पेटलच्या साईडला, अशी किनाऱ्यावर ती शेड होती. ती खूप सुंदर दिसायचा, परंतु तो माझ्या चुकीमुळे मरून गेला. मला माहीत नव्हतं की त्याच्या क्राऊनवर माती जाऊ द्यायची नसते आणि तेच माझ्याकडनं झालं आणि तो मरून गेला. परंतु मी नंतर तो घेण्याचा प्रयत्नही केला नाही, कोणताच जरबेरा. आणि आता वुमन्स डेचं काय गिफ्ट हवं तुला असं माझ्या मिस्टरांनी विचारल्यानंतर मी त्यांना नर्सरीत घेऊन गेली आणि जेवढे कलर्स त्याच्याकडे होते ते सगळे कलर्स मी घेऊन आले. आणि आणखी एक मी स्वतःलाही वुमन्स डेचं गिफ्ट दिलं आहे, तेही तुम्हाला दाखवते 2च मिनिट. आणि हे आहे मी माझं स्वतःला दिलेलं वुमन्स डेचं गिफ्ट. हे पहा, हा एक आहे लाईट पिंक कलरचा आणि हा एक आहे. तर हा जो आहे हा मला खूप आवडतो, खूप सुंदर दिसतो हा. मला ॲक्च्युली सगळेच रोजेस आवडतात, परंतु मला रोजेस प्लांटवरनं तोडायला नाही आवडत. हे पहा, हे सगळे रोज कलर्स माझ्याकडे आहेत ॲक्च्युली, परंतु काल असंच नर्सरीत गेल्यानंतर मला असं सुचलं की अरे, सुचलं इन द सेन्स मला असं वाटलं की नाही, आपण हे पुन्हा घ्यायला हवेत. कारण माझे ते बरेच जुने झालेत झाड, काही मरूनही गेलेत त्यातले. परंतु मग हा एक घ्यावा, म्हणजे हे प्लांट्स घ्यावेत असं मला वाटलं आणि मग मी घेतलेत. आता ते रिपोर्ट करायचे आहेत, तर छानपैकी रिपोर्ट करूयात. ही माझी गार्डन आहे. हे पहा, आणि हा एक जुन्यातला ऑरेंज कलरचा रोज प्लांट आहे. तर त्याला छान कळ्या आल्यात. हे पहा, एक सुंदर कळी आहे. हा त्याच्या शेजारचा आहे, याची कळी उमलायची आहे अजून. हा पिंकिश शेडचा आहे, डार्क पिंक शेडचा. इथे एक होता तो मरून गेला आहे. इथे एक आहे. हे पहा, इकडे एक आहे, हाही एक आहे. आणि हा गावठी गुलाब आहे. याला खूप सुंदर सुगंध येतो. हे पहा, याची फुलं उमलत नाही आहेत. मी कालच त्यांना इप्सम सॉल्ट टाकलं आहे. इथे एक आहे, हा बटन रोज आहे आणि हा एक बटन रोज आहे. आणि हे सगळे जे आहेत पाठीमागे दिसत आहेत. हे पहा, हा एक आहे, हा पिंक कलरचा गावठी गुलाब आहे. याला खूप सुंदर गुलाब येतात आणि खूप सारे येतात. मी हे आता 3 कुंड्यांमध्ये टाकलेले आहेत. हे पहा, एक ही आहे, ग्रो बॅगमध्ये लावला आहे. एक ही कुंडी आहे आणि हे जे मदर प्लांट आहे हे होतं ते. याच्या कटिंगपासनं मी हे 2 बनवलेले आहेत. तर याला खूप सुंदर असे मोठे मोठे पिंक कलरचे रोजेस येतात, गुलाब येतात आणि त्याला खूप सुंदर सुगंध आहे. आणि याच गुलाबांचा वापर करून मी हे बनवलं आहे, आपलं गुलकंद बनवलं आहे. जे खाली बर्नीत सिंपल प्रोसेस असते, खाली बर्नीत बनवून ठेवलं आहे. सिंपल प्रोसेस आहे. रोजेस कलेक्ट करा आणि ते खडीसाखर, म्हणजे पत्री खडीसाखर हवी ॲक्च्युली. आपली रेग्युलर जी खडीसाखर आहे ती नको असते त्याला. आणि मी त्यात हे रोजेस पण टाकते, हेही गुलाब टाकते. यालाही सुंदर सुगंध आहे
आणि इकडे आणखी एक आहे. आणि याची गंमत सांगू का तुम्हाला, ह्या गुलाबाला ना, ह्या गुलाबाच्या झाडाला काटे असे नाही आहेत. आता हे जुनं झाल्यामुळे आता त्याला काटे यायला लागले, परंतु याला काटे नाही आहेत या झाडाला. आणि हा अगदीच हार्मलेस गुलाब आहे. खूपच सुंदर आहे हाही. याला छान कळ्या येतात आणि याला खूप फुलं येतात, खूप जास्त. याची कटिंग केली की त्यातनं प्रत्येक फांदीला 4-4, 5-5 कळ्या येणार आणि त्याला फुलं येणार. हा अगदी पूर्ण बहरलेला असतो गुलाब नेहमी. थँक्यू.